ट्रान्सलोकेशन ऑफ ऑर्गॅनिक सोल्यूट्स. प्लांटमध्ये लीव्हजमध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते आणि त्यामध्ये ग्लुकोज नावाची शुगर तयार होते. ग्लुकोजमुळं ऑस्मॉटिक बॅलन्स डिस्टर्ब होतो, म्हणून त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन स्टार्चमध्ये केलं जातं. स्टार्चमध्ये केलं जातं आणि मग स्टार्चच्या फॉर्ममध्ये असणारी शुगर स्टोअर केलेली आहे. तसं तर मेजर 90% ट्रान्सलोकेशन जे होत आहे ते सुक्रोज नावाच्या म्हणजे 90% कार्बोहायड्रेटचाच ट्रान्सपोर्ट होतोय. त्याचबरोबर प्रोटीन्स, फॅट्स, ऑइल्स असे कंपाऊंड पण तयार वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. मग कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, ऑइल्स हे सगळे जे कंपाऊंड आहेत यांचा ट्रान्सपोर्ट एका ठिकाणाहून जिथं यूज केले जाणार आहेत किंवा स्टोअर केले जाणार आहेत तिकडं करणे, ट्रान्सपोर्ट करणे, यालाच आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन ऑफ ऑर्गॅनिक सोल्यूट. ही बाय डायरेक्शनल प्रोसेस आहे. ही बाय डायरेक्शनल प्रोसेस आहे. बाय डायरेक्शनल प्रोसेस आहे. आता ट्रान्सलोकेशन जे होतं त्याच्यामध्ये रॅडियल ट्रान्सलोकेशन आहे, अपवर्ड ट्रान्सलोकेशन आहे आणि डाउनवर्ड ट्रान्सलोकेशन आहे. म्हणजे जिथं हे कंपाऊंड तयार होतात तिथून असे रॅडियल त्या लेवलला आसपास स्प्रेड होणार हे कंपाऊंड्स, त्याला रॅडियल ट्रान्सलोकेशन आपण म्हणणार. जसं जर्मिनेटिंग सीड्स असतील तर जर्मिनेटिंग सीडमध्ये आपण पाहिलं तर हे कंपाऊंड त्या सीडमधून वरती ट्रान्सपोर्ट केले जातात. अपवर्ड ट्रान्सलोकेशन म्हणू आपण. समजा ओल्डर लीव्हज मधून यंग लीव्हज कडे ट्रान्सपोर्ट केले जात असतील काही कंपाऊंड तर रॅडियल मध्ये होणार आहे. ते रॅडियल मध्ये ट्रान्सपोर्ट होणार आहे. कारण काही एलिमेंट आता समजा पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, यांचा ट्रान्सपोर्ट त्याबरोबरच आणखी कुठलाही असेल, एमएन असेल, कुठलाही ट्रान्सपोर्ट असा असेल तर हा ट्रान्सपोर्ट तिथल्या तिथं ओल्डर लीव्हज कडनं यंग लीव्हज कडे करता येतो. कारण ते मोबाईल एलिमेंट आहेत. परंतु कॅल्शियम हा जो एलिमेंट आहे तो नॉन मोबाईल आहे. तो ओल्डर लीव्हज कडनं यंग लीव्हज कडे जाऊ शकत नाही, कारण तो स्ट्रक्चरल कंपोनंट असतो, तो मोबाईल नाही आहे. आता अपवर्ड ट्रान्सलोकेशन मध्ये आपल्याला माहित आहे जिथं स्टोरेज ऑर्गन आहे तिथून वरच्या दिशेनं ट्रान्सपोर्ट करणे. सीड जर्मिनेट होतं आणि छोटंसं रोपटं बनवतं आणि त्या सीडलिंग मध्ये वरच्या दिशेनं न्यूट्रिएंटचा ट्रान्सपोर्ट केला जातो. त्याला आपण अपवर्ड ट्रान्सलोकेशन म्हणतो. आणि डाउनवर्ड लीव्हज मध्ये जे फूड तयार केलेलं आहे आणि समजा त्या प्लांट मध्ये स्टोरेज ऑर्गन रूट असेल तर लीव्हज कडनं रूट कडं होणारा ट्रान्सपोर्ट जो आहे तो डाउनवर्ड ट्रान्सपोर्ट आहे. डाउनवर्ड ट्रान्सलोकेशनच्या प्रोसेसनं होत आहे. म्हणजे ट्रान्सपोर्ट वेगवेगळ्या पद्धतीनं ऑर्गॅनिक कंपाऊंडचे फ्लोएम मार्फत होतात. वेगवेगळ्या कंपाऊंडचे ट्रान्सपोर्ट होत असतात. तसा तर मेन ट्रान्सपोर्ट जो होतो तो
शुगरचा होतोय आणि तो सुद्धा सुक्रोजच्या फॉर्ममध्ये 90% ट्रान्सलोकेशन जे केलं जातं ते सुक्रोजचं केलं जातं. आणि प्लांटमध्ये 100 सेंटीमीटर पर आवर या स्पीडनं ते ट्रान्सलोकेशन होतं. या स्पीडनं ते ट्रान्सलोकेशन होतं. याच्या ट्रान्सलोकेशनच्या संदर्भात एक थेअरी मांडलेली आहे, ती आपण आता इथं स्टडी करू. मास फ्लो हायपोथेसिस. Mass flow hypothesis put forward by मंच. मंच नावाच्या सायंटिस्टनी मास फ्लो हायपोथेसिस, प्रेशर फ्लो हायपोथेसिस या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या ट्रान्सलोकेशनच्या संदर्भात ही थेअरी मांडलेली आहे. एका ठिकाणाहून म्हणजे समजा लीव्ज, जिथं फूड तयार केलंय, जिथं फूड तयार केलेलं आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केले, तिथून हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स समजा त्याचा रूट हा स्टोरेज ऑर्गन असेल तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जे लीव्ज मध्ये तयार केलेले आहेत, मोस्टली ते कार्बोहायड्रेटच्या फॉर्म, 90% कार्बोहायड्रेटच्या फॉर्म मध्ये आहेत. तर या स्टार्च किंवा ग्लुकोज किंवा जे काही शुगर असेल त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? सुक्रोज मध्ये केलं जाईल. आणि ही सुक्रोज शुगर जी आहे ती या ठिकाणी पाठवली जाईल आणि पुन्हा सुक्रोज शुगर पासून पुन्हा कन्व्हर्जन स्टार्च मध्ये केलं जाईल. म्हणजे ट्रान्सपोर्ट जो होतो तो मोस्टली कुठल्या फॉर्म मध्ये होतो? सुक्रोजच्या फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो, कारण ही हायली सोल्युबल शुगर आहे, लेस ऍक्टिव्ह शुगर आहे. ऍक्टिव्ह जास्त नाही आहे पण सोल्युबल जास्त आहे आणि म्हणून सुक्रोजच्या फॉर्म मध्ये हे ऑर्गॅनिक कंपाऊंड ट्रान्सपोर्ट केले जातात, कार्बोहायड्रेट जनरली. आता जिथं ते बनतात त्याला आपण म्हणूया सोर्स आणि जिथं ते पाठवले जातात त्याला आपण म्हणू सिंक. मग जर्मिनेटिंग सीड असेल तर तो सोर्स झाला आणि वरचे पार्ट जिथं गरज लागणार ते सिंक झाले. हायर प्लांट लीव्ज सोर्स झाले आणि स्टोरेज ऑर्गन रूट असो, स्टेम असो किंवा अन्य कुठलाही ऑर्गन असो, जिथं कुठं ऑर्गॅनिक कंपाऊंड स्टोअर केले जाणार त्याला आपण म्हणणार सिंक. ट्रान्सपोर्ट फ्रॉम सोर्स टू सिंक हा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. आणि मंच नावाच्या सायंटिस्टने हा स्टडी केला आहे. प्रेशर फ्लो और मास फ्लो हायपोथेसिस त्यांनी सांगितलेली आहे. आता सोर्स आपण काय म्हटलेलं आहे? सोर्स कोण आहे? लीव्ज. लीव्ज मध्ये मेसोफिल टिश्यू. जो मेसोफिल टिश्यू आहे तो सोर्स आहे. आणि समजा रूट, गृहीत धरा रूट किंवा स्टेम जे काही स्टोरेज ऑर्गन असेल
तो सिंक असेल. तर इथं काय होणार आहे, फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय केलं जाणार आहे, ग्लुकोज तयार केली जाईल. ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये शुगर तयार होईल, नंतर स्टार्च मध्ये कन्वर्ट केली जाईल. आणि या ठिकाणी ग्लुकोजचं कन्वर्जन समजा स्टार्च मध्ये झालं असेल, तर या ग्लुकोज किंवा स्टार्च याचं कन्वर्जन शेवटी सुक्रोज मध्ये केलं जातं. सुक्रोज मध्ये हे कन्वर्जन केलं जाईल. आता सुक्रोज मध्ये कन्वर्जन केल्यानंतर इथं कंपॅनियन सेल ऑफ फ्लोएम, कंपॅनियन सेलच्या शेजारी आपण सिव एलिमेंट, आणि त्याच्या शेजारी आपण झायलम, एलिमेंट असे घेतलेले आहेत. आणि सिव एलिमेंट आपण इथं खाली ट्रान्सपोर्ट करणारे आहेत ना. ते हे झायलम मी वेगळ्या कलरनं दाखवतो. ह्या वेसल्स आहेत आणि हे सिव एलिमेंट्स आहेत. जिथं कुठं सिंक असेल, स्टोरेज करायचा असेल, तो स्टोरेजचा ऑर्गन असा आहे. स्टोरेज ऑर्गन म्हणजे सिंक जो कोणता असेल. तर हे सिव एलिमेंट आहेत, ही कंपॅनियन सेल आहे. आता होतं काय, सोर्स टू सिंक ट्रान्सलोकेशन कसं होतं. फर्स्ट फोटोसिंथेसिस मध्ये जी शुगर बनलेली आहे ती ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये आहे, ती शेवटी कन्वर्ट केली जाते सुक्रोजच्या फॉर्म मध्ये, कारण तो हायली सोल्युबल आहे. सुक्रोज हायली सोल्युबल आहे, लेस रिॲक्टिव्ह आहे. आणि सुक्रोज इज देन ट्रान्सपोर्टेड टू, दिस इज ट्रान्सपोर्टेड टू सिव कंपॅनियन सेल बाय ऍक्टिव्ह प्रोसेस. ऍक्टिव्ह प्रोसेसनं एनर्जीचा खर्च करून इथं सुक्रोज नावाची शुगर सुरुवातीला कंपॅनियन सेलमध्ये आणली जाते आणि कंपॅनियन सेलमधून ही शुगर शेवटी इथं आणली जाते कुठं, सिव एलिमेंट्स मध्ये. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये जी शुगर बनली ग्लुकोज, शेवटी त्याचं कन्वर्जन होतं सुक्रोज मध्ये. सुक्रोज ऍक्टिव्हली कंपॅनियन सेल मध्ये ट्रान्सपोर्ट होणार, कंपॅनियन सेल मधून सिव एलिमेंट मध्ये सुक्रोज आलेली आहे. आता इथं ऑस्मोटिक प्रेशर वाढलंय, हाय ऑस्मोटिक प्रेशर आहे, कारण सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी जे वॉटर आहे जायलम व्हेसल मध्ये, हे वॉटर इथं ऍब्सॉर्ब केलं जातं, आणि त्याच्यामुळं इथं मास फ्लो वाढतो, इथला प्रेशर ग्रेडियंट वाढतं. आणि इथं हाय प्रेशर ग्रेडियंट आहे, इथं लो प्रेशर ग्रेडियंट आहे. इथं प्रेशर ग्रेडियंट वाढलेलं आहे.
झालंय, वाढलेलं आहे. वॉटर घेतलं, मास फ्लो क्रिएट झाला आणि मग सुक्रोज शुगर या फ्लोएममधून, या सिव एलिमेंटमधून इकडं येणार. जिथं कुठं ट्रान्सपोर्ट करायचं आहे, त्या सिंक रिजनमध्ये, स्टोरेज ऑर्गनमध्ये आणलेली आहे ही शुगर. आता इथं काय केलं आपण, फ्लोएममध्ये शुगर लोड केली, सुक्रोज, त्याला फ्लोएम लोडिंग म्हटलं. आणि वॉटर ॲब्सॉर्ब केल्यामुळं, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑस्मॉटिक प्रेशर वाढल्यामुळं वॉटर ॲब्सॉर्ब केलं आणि वॉटर आणि शुगर दोन्ही वाढल्यामुळं प्रेशर ग्रॅडियंट वाढलं आणि मास फ्लो हायर टू लोअर असा इथं झालेला आहे. आता इथं आल्यानंतर काय होणार आहे, तर यामधलं वॉटर निघून जाईल, H2O काढून घेतलं जाईल. त्यानंतर मग सुक्रोज शुगर इथं राहिलेली आहे, तर या सुक्रोजचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये केलं जाईल आणि ती शुगर इथं ग्लुकोजपासून पुन्हा स्टार्चमध्ये बनवली जाईल आणि स्टार्चच्या फॉर्ममध्ये सिंक रिजनमध्ये स्टोरेज केला जाईल. याला म्हणू आपण फ्लोएम अनलोडिंग आणि याला म्हणू आपण फ्लोएम लोडिंग. फ्लोएम लोडिंगच्या वेळी काय काय घडलं, फोटोसिंथेसिसमध्ये ग्लुकोज शुगर बनली, ग्लुकोजचं सुक्रोजमध्ये कन्व्हर्जन झालं, सुक्रोज नंतर या कंपॅनियन सेलमध्ये ॲक्टिव्ह प्रोसेसनं आणली, शेवटी सिव एलिमेंटमध्ये सुक्रोज शुगर आलेली आहे. याला आणि इथं हाय कॉन्सन्ट्रेशन सुक्रोजचं झाल्यामुळं वॉटर ऑस्मॉसिस प्रोसेसनं घेतलेलं आहे आणि मास फ्लो क्रिएट झाला. याला फ्लोएम लोडिंग म्हणतो आपण. हाय प्रेशर ग्रॅडियंट क्रिएट केलं आणि मग या सिव एलिमेंटमधून हाय प्रेशर ग्रॅडियंटकडनं लो प्रेशर ग्रॅडियंटकडं हे जाणार, त्याला मास फ्लो आपण म्हणतो. इथं गेल्यानंतर फ्लोएम अनलोडिंग म्हणजे याच्या अपोजमध्ये घडणार. वॉटर काढून घेतलं जाईल, कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जाईल, सुक्रोजचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होईल, ग्लुकोजपासून शेवटी स्टार्च ही शुगर बनवली जाईल आणि ती स्टोअर केली जाईल या सिंक रिजनमध्ये. अशा प्रकारे सोर्स टू सिंक ट्रान्सलोकेशन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं इथं होतं. दिस इज अबाउट मास फ्लो हायपोथेसिस.